Kaluram Bhoir with Deepak. Ganesh Patil bowling track वर. पिंपलकर टीमचे कॅप्टन आपला 12th मॅन पाठवा. गणेश पाटील आहे बॉलिंग ट्रॅक वर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. या बलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये विलास झेल खाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. कालूराम भोईर बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट. कालूराम भोईर फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी. पाहूया बिंदास कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. गणेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलचा बॉल एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दीपक मात्र नकार देतोय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 2 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. गणेशच्या माध्यमातून चांगलं षटक फेकलं जात आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर होते. एक धाव कंप्लीट. थांब ना, लावतो ना भाऊ. थांबा ना. लावा ना. दारूचा जा फक्त दारूचा. ओनली दारू सॉंग. चांगला बॉल बीट केले फलंदाज झाला. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्ती. 3 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात गणेश पाटीलची. झाल्यात काही हरकत नाही. बोलू आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. मोहित अंकुश भोईर किती रन बोलला?
तू तू भी पिवायला आले ओके उनको बोलो क्या कर रहे हो. फक्त ना फक्त 3 धावा धावफलकावर आहेत. सर्च करून ठेवा लगेच. हा जो गाणी होता तो राजन चौधरी यांच्या फरमाईशवर लावलेला होता. नाही, या सर्वांची फरमाईश या ठिकाणी स्वीकारली जाईल. यावेळेस हा बॉल चांगला होता. यष्टीरक्षकाच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण. माझे कवा पण नाही ना ओर होऊ दे ना. हो ना जुना आठवतील तुम्हाला दिवस आहे काय ये ना का दारूचे लाव. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज जज करतो त्या ठिकाणी. या विकेट, अजून एक विकेट. जे चाचा आहे दिनेश नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये. प्यार से चाचा बोलते हैं उसको. प्यार से उसको चाचा बोलते हैं. जर टेमगर गावचा स्कोर वाढवायचा असेल तर चाचू यांना उत्कृष्ट असे फटके मारण्याची गरज आहे. दोन धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 7 धावा झाल्या आहेत. 1 आणि 2 धावांनी काही होणार नाही. मोठे फटके मारण्याची गरज आहे. गेला वर्षा आपले ग्राउंड गाडीवर बरं उरतात नाही. गाणी जरा पुढचा गाणी लिहली ना कुठं आले ना. अजून दुसरा. यावेळेस ऑनसाइडला प्रहार झालाय. षटकार. अतिशय सुरेख फटका. दीपकने मारला. दीपकच्या बॅट मधून निघणारा षटकार. बोला. एक नंबर मारला. असेच काही फटके दीपक यांना मारायचेच आहेत. दीपक हे खूप जुने खेळाडू आहेत आणि टेमगरचे ते उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. नाही, नवीन इथे कोणच नाही कारण सर्व 40+ आहेत. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं. जुनं ते सोनं. बरंच गाडी भारी लावली. 2 ओव्हर कंप्लीट झालेत का? 2 ओव्हर. ये कितना ओव्हर है? 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल सोनादेवी टेमगर संघ.
गोटीराम बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 30. षटकातील पहिला बॉल. भलेसा बॉल, वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 16 कडवला, 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. या भलेसा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतर धाव. सलगचा दुसरा वाईट बॉल. चला, पंचांचा डिसिजन अखेरचा असेल. त्या डिसिजनला तुम्ही चॅलेंज करू शकत नाहीये. या बलेस चांगला बॉल त्या ठिकाणी. मात्र यष्टीरक्षकाची चुकी थोडी झाली होती जरूर, परंतु त्या चुकीचं रूपांतर रनआउट मध्ये. विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. बेहोश मैं हो गया. गाणी असं लाईव्ह बंद आहे. लाईव्ह बंद आहे गाण्याला. नाही बंद आहे ना. हो, आपण बोलू ना. मनात खड्ड्याला होते. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय. पुन्हा एकदा फलंदाज झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. धावा मात्र स्थिर आहेत. 17. पुन्हा एकदा बीट केलाय फलंदाज झाला. काय कमालीची गोलंदाजी गोटीरामच्या माध्यमातून आपण पाहतोय. वय वर्ष 65. मात्र गोलंदाजी पहा. या बॉलेस के कडक फटका. बॉल सीमा पार. षटकार 3 छक्क्याला 1000 रुपये. राहू द्या, पहिले गाणी लावा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षण अधिक चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तो का ठरेल का त्या ठिकाणी. गणेश पाटील थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 25 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. या बॉलर्स देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विकेट मिळाली आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज बॉल.
संतोष पाटील पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढच्या मॅचमध्ये त्यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत आणि ती मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. शेवट 2 मॅची कमी झाल्या. नाही पिवाला मोकलं लवकरच. या वेलकम. तुम्ही 1 नंबर मटण बनवला मला आठवण जेवलो तुम्ही 1 नंबर मटण बनवला. डाबा बनवला माहित नाही. घरचा ना डाबा तुम्ही घरचा. बनवलं जाम भारी. या बलेस देखील चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 रन करताना आता अजयला बॅटिंग घ्या. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. काय येण्यासारखं जातं. लावा विकेट आली आहे त्या ठिकाणी. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज दिनेशला मैदान सोडावं लागेल. कम ऑन डीजे. तुषार यांच्या बॅटेतनं आलेला उत्कृष्ट असा त्यांना फटका. उत्साह येईल. पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय. मग काही मागायचं असेल तर षटकारानंतर हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 33 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल भोलेनाथ. या बलेचा बॉल ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 34 धावा झाल्या आहेत. शेवटचा बॉल पाहूया शेवटच्या बॉलवर किती धावा येत आहेत. शेवटचा बॉल हा अजय यांना बाहेर घालवायचा आहे. नक्कीच मस्त एक नंबर शॉट. बाहेरचा फटका. नंतर आजच्या शेड्यूल मधील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जय बजरंग कारेवली विपक्ष आई गौदेवी सोनाले. या मॅच नंतर सांगा तुम्ही. चला टॉसला या. टीम कारेवलीचे कॅप्टन आणि टीम सोनालेचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. हे गिरीश बस ना भाऊ. दीपला पण बसव ना. काय पालती केली एकाच मॅच तर बसव ना त्याला. कशाला झोपायला पाहिजे. मी सांगले ना एकाच मॅच तरी बघा फक्त कुठं आता टेंबर संघाला जर ही मॅच जिंकायची असेल
तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागणार आहे. तर बघू द्या आपण. आहेत त्यांच्याकडे देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती घ्या ना, चालू आहे ना. टेंभुर्णी संघाकडे पण उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. आपल्याकडे चालू तर कर. हॅलो हॅलो अरे बटन चालू कर. हॅलो पहिला चेंडू चार धावांसाठी चौकार. तुम्हाला चांगली गोष्ट आहे. उठून बघता आम्ही नाही इथे दिसत नाही म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवा ना. हो मग सांगा असं अजून तर बाकी आहे. नहीं नहीं अभी तो बाकी है, अभी से नहीं दिख रहा है. नाही पण पडदा आड आहे ना. दुसरा चेंडू संजय यांचा गणेशसाठी. फुल टॉच काय रे बॉल टाक. आणि षटकार. काय बॉल टाकायला रे. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या आहे 10. अंपायर सिक्स दाखवा बरं. 4 रन ग. ये. या. ओके. कशा तुम्ही तिसरा चेंडू ह्यो पण इकडेच आहे का? संजय यांचा त्याने तर डोका पिकवलं सकाळी. गणेशसाठी. यो पण इकडचा. अरे काय संजय बॉल आप पुन्हा एकदा षटकार. काय हाफ बॉल फुल बॉल टाकते ते. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. आता गणेश हॅट्रिक वरती आहे, षटकारांच्या हॅट्रिक वरती आहेत. गाणी बनवलं तुमचं चक्क चौघे यावं अरे लागलं. त्याला सांग ना आवाज दे ना जरा नीट. ऑफिस बोलत काल निघले. माईक दिला हातात म्हणून आपण कंचे काही पण बोलायचा. तुम्ही गाणी लावा, तुमची गाणी बोलू. दुसरं काय बोलू शकतो. चौथा चेंडू गणेशांच्या अटी. पाहिजे
आणि बनवले तुझ्या आणि हॅट्रिक साजरी होते वाटतं. हॅट्रिक शाबाश. गणेश यांची षटकारांची हॅट्रिक. 4 बॉल 22. 4 चेंडूमध्ये 22 रन झालेले आहेत. पहिले बघ तिकडं स्कोर बोर्डवर नंतर बोल. दादा कॅमेट्री करत त्यांच्या लक्ष लागत. हे दे 5वा चेंडू गणेश यांच्यासाठी. नका नका गण्याने अख्खा गण्याने नाही विषयच कपवला ग. विषयच कपवला ग. विकेट. घालवला ना. आता आवाज आला. आता आवाज आला. परत बरं देईल परत. षटकातील शेवटचा चेंडू बोलला झालाय. संजय यांचा. आपली मजा मजा तुम्ही जिंका का आम्ही जिंका. आम्ही एक हारलो तरी एक जिंकले हो ना सकाळी. मग ताडारीवाल्यांना खुश हरवले. बॉलरने साईड चेंज केली. राऊंड द विकेट टाकला आणि गणेश यांचा विकेट घेतला. राऊंड द विकेटने गोलंदाज संजय. संजय यांचा 5वा गोलंदाज आउट. नो बॉल. बूमर चेंडू. अरे आउट रन आउट करा. बूमर चेंडू. पुढील चेंडू असणार आहे फेट. तोच उचला आता म्हणजे त्यांचा शिंग्याला ना. तोच लाव माईक दे इकडं. तुझा याद आहे. फेट आहे. पुढचं बॉलर बघले ना कसं आहे आमचं. फेट चेंडू उचललेला आहे. बॉल स्पीड झालेली आहे. कॅच झाली असे तरी फेट होता. 2 रन कंप्लीट. सॉरी 3 धावलेत. 4 झाली. किती आल्या? पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव संख्या आहे 27. पुन्हा बॉल द्या दादा. 14 रन नंतर होईल. चढत आहेत उमेश. सामना करतील ते भरत. सॉरी भोलेनाथ. स्ट्राईकवर आहेत भोलेनाथ. डॉट चेंडू निर्धाव. धाव संख्या 27.
वाईट चेंडू. चला वाईट कोण अंपायर येऊ तडकाला कंचा अंपायर येऊ तडकाला धाव संख्या आहे ती 28. षटकातील दुसरा चेंडू. ये उठाया, ये गई साजन के घर. नहीं 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 नहीं, छूट गया, मिस फील्ड हुआ. 2 वेळा सोडली एकदा नाही सोडली 2 वेळा ना. तुमच्या बाजूने कौल पडायला लागले. कंच्या गावचा नको बाबा. षटकातील तिसरा चेंडू बोलण्यासाठी. एकच एक धावावर थांबावं लागतोय फलंदाजाला. 2 ओव्हर नाही बॉल बाकी आहे. 2 ओव्हर झालं सांगा असं. 2 ने 3 बॉल बाकी आहेत. हे तू अपडेट करत नाही करा. 28 वर जायचे अजून. षटकातील चौथा चेंडू. खेळतील भरत. 4 नाही एकच एकच. एक धावावर थांबावं लागतंय भारतांना. संघाची धाव संख्या आहे 31. 32. 32. आता किती राहिले? 9 राहिला. तुम्ही जिंकू पण शकता ग टायमावर. पण मला नाही वाटत तुम्ही जिंकाल. फुलटॉस चेंडू. सेफ लँडिंग झालेली आहे. सहज 2 गट्ट्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही हारल्यान जमावल्यान. आणि 3 विकेट आता परतील लगातार. 3 चक्क मारल्या म्हणजे का 3 विकेट नाही पडणार. हा वरचा शेवटचा चेंडू. स्कोर कितना हुआ? 34 34 धावा झाल्या आहेत. आंबा जरा आता यो बघ पहिला यो जे आता अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकाराच्या मदतीने मॅच फिनिश. फायनल घेऊन जा. आम्हाला हरवले चला चला बंद करा. दुकान बंद करा. चला एकच